नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकीकडे मराठ्यांचा आरक्षणाचा लढा सुरू आहे, दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं मराठा समाज कोट्यवधीनं एकवटलाय. याच वेळी महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं घडतंय. कारण रातोरात पुतळे उभा केले जात आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अनेक राष्ट्रपुरुषांचे. याच पुतळ्यांचा वाद महाराष्ट्रामध्ये तयार झालाय. वेगवेगळे जाती धर्माचे लोक एकमेकांच्या समोर भिडत आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, महाराष्ट्र निर्माण केला, देशामध्येही आपलं राज्याची पताका त्या ठिकाणी फडकवली, सगळ्या समाजाला एकत्र आणण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी निभावली. आणि त्यांच्याच राज्यामध्ये आज प्रत्येक जातीय समीकरण या ठिकाणी बिघडताना दिसत आहेत. वेगवेगळ्या जाती एकमेकांच्या समोर येत आहेत आणि याला कारण ठरतंय रातोरात उभा राहणारे पुतळे. यामध्ये जरांगे पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे? या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादामध्ये, या जातीय वादामध्ये जरांगे पाटलांचा संबंध किती आहे, याविषयी आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहित असेल, चिखला असेल, कळम असेल, अंजनगाव असेल, ठिकाण 3, समाजही वेगवेगळे, पण वाद मात्र एकच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभा करण्याचा वाद. जो रातोरात त्या ठिकाणी पुतळे उभा केले, हे पुतळे उभा कोणी केले, कशासाठी केले आणि हे पुतळे आमच्या जागेवर का केले, हाच वाद त्या ठिकाणी निर्माण झाला आणि यानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वेधलेलं आहे. आपल्याला माहित असेल, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा उभा केला आहे. 2 वर्षापासून ते आमरण उपोषण करतायत, आंदोलन करतायत. आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळेस आमरण उपोषण सुरू केलं, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याला बसून केलं. 2 वर्ष त्यांनी अनेक वेळा आमरण उपोषण केलं. ते त्या पुतळ्याच्या पायथ्याला बसून त्या ठिकाणी तडफडत होते. समाजासाठी आकंतानं ओरडत राहिले. परंतु माझ्या मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं, हीच मागणी त्यांनी लावून धरली. आणि यासाठी आपली ताकद, आपलं बळ काय असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असं म्हणून त्या पुतळ्याच्या पायथ्याशी ते बसले होते. दुसरा एक प्रकार आपल्याला आवर्जून सांगतो. जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये कोट्यवधी मराठा समाजाला सोबत घेऊन एक वेळेस नव्हे तर 2 वेळेस धडक मारली आणि दोन्ही वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आपल्या सोबत त्यांनी घेतले. आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत जरांगे पाटलांनी कोट्यवधी मराठा समाज मुंबईपर्यंत पोहोचवला आणि त्या ठिकाणी विराट असं शक्ती प्रदर्शन करत आंदोलनही केलं. या आंदोलनाला छत्रपती शिवाजी महाराजांची साथ होती, बळ होतं आणि आशीर्वाद होते, असं जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत. आमचं दैवतही छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असंही ते सांगतायत. परंतु याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे रातोरात उभा केले जात आहेत. त्यामध्ये मात्र जातीयवाद निर्माण होतोय, कोणीतरी जातीयवाद पेटवतोय. हा नेमका छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुतळे उभा केले जात आहेत की जातीयवाद निर्माण करण्यासाठी पुतळे उभा केले जात आहेत? यामागे नेमकं काय घडतंय, काय षडयंत्र आहे, याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी बोलणार आहे. मित्रांनो, जरांगे पाटलांनी आंदोलन केलं. लोकसभा निवडणुकीमध्ये जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, हे स्पष्टपणे सांगितलं. सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी जागा महायुतीच्या त्या ठिकाणी खासदारकीच्या निवडून आल्या. परंतु विधानसभा निवडणूक येईपर्यंत महायुतीला जरांगे पाटील आणि मराठा समाजाची ताकद त्या ठिकाणी लक्षात आली. जरांगे पाटील म्हणतील ती पूर्व दिशा, जरांगे पाटील म्हणतील त्याच पद्धतीनं काम करायचं. मग ते समाजकारण असेल किंवा राजकारण असेल, जरांगे पाटलांचा शब्द हा प्रमाण हेच मानून मराठा समाजाने त्या ठिकाणी आपली भूमिका पाडली. विशेष म्हणजे लोकसभेला आपली ताकदही दाखवून दिली. त्यानंतर सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाचे अनेक निर्णय घेतले. GR लागू करण्यासंदर्भात आधी सूचना काढली. जरांगे पाटलांनी ज्या मागण्या त्या ठिकाणी मांडल्या होत्या, त्या मागण्यावर सुद्धा विधानसभेमध्ये निवडणुकीपूर्वी राज्यकर्त्यांनी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आपल्याला माहिती, विधानसभेमध्ये पुन्हा एकदा सत्ताधारी पुन्हा एकदा सत्तेत आलेले आहेत. महायुती सत्तेत आली, त्यानंतर जरांगे पाटलांनी आता आपले मुद्दे पुन्हा एकदा लावून धरलेले. त्यांचं मत आहे की हैदराबाद गॅजेट लागू करा, सातारा गॅजेट लागू करा आणि मराठा समाज हा कुणबी आहे, त्यांना ओबीसी प्रवर्गात सरसकट आरक्षण द्या. आरक्षण लढ्यामध्ये जे मुलांनी आपलं बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करा आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला शासकीय सेवेत घ्या. ज्यांच्यावर आरक्षण लढ्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत, ते गुन्हे तुम्ही पाठीमागं घ्या, म्हणजे त्यांना भविष्यामध्ये नोकरीला सामोरं जाता येईल. राज्यामधल्या सगळ्या मुलींना, मग त्या कुठल्याही जाती धर्माच्या असो, त्यांना मोफत शिक्षण करा, ही मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली होती. राज्य सरकारनं यापैकी अनेक मागण्या त्यांच्या मान्य केलेल्या आहेत. परंतु मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं ही मागणी आजही पूर्ण झालेली आहे का,
हा प्रश्न आहे. कारण अनेक ठिकाणी जरांगे पाटील पुन्हा सातत्यानं बोलतात की मराठा समाजाच्या आरक्षणाला जो शब्द दिला होता तो राज्य सरकार पाळत नाहीये. जर मराठा समाजाचे जी अध्यादेश आणि गॅझेट जर लागू केले नाही तर पुन्हा एकदा मुंबईमध्ये आम्ही धडक मारायला तयार आहोत असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. या सगळ्या घडामोडी पाहता आज जरांगे पाटलांच्या पाठीमागं केवळ मराठा समाज नाही, मुस्लिम समाज एकवटलेला आहे, दलित समाज आहे, धनगर समाज आहे, ओबीसी प्रवर्गातल्या अनेक जातींचे लोक जरांगे पाटलांच्या सोबत एकवटलेले. आपल्या समाजाला न्याय जर कोणी देऊ शकतो तर तो जरांगे पाटील देऊ शकतात, किंवा जर कुठली मागणी आपली मान्य करून घ्यायची असेल तर सरकारवर दबाव आणण्याची भूमिका जरांगे पाटीलच घेऊ शकतात. ही भूमिका प्रत्येक समाजातल्या कार्यकर्त्यांमध्ये जनसामान्यांमध्ये पोहोचलेली आहे. आणि त्यामुळे भविष्यात जर जरांगे पाटलांची हीच ताकद राहिली, हाच शब्दाला जर किंमत राहिली तर येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये आपल्याला जड जाईल हे अनेक राज्यकर्त्यांना या ठिकाणी वाटतंय आणि तो प्रश्न त्यांना पडणं साहजिक आहे. आज विषय तो नाहीये, विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे रातोरात कोण उभा करतंय, कशासाठी उभा करतोय. ज्या ठिकाणी वाद निर्माण होतोय त्याच ठिकाणी पुतळे काही ठिकाणी उभे का केले जात आहेत हा प्रश्न मी नाही तर थेट जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. जरांगे पाटलांचं असं मत आहे की आज चिखलामध्ये वाद निर्माण झाला, अंजनगावामध्ये वाद निर्माण झाला, कळंबमध्ये वाद निर्माण झाला. ज्यावेळेस तिन्ही ठिकाण जर पाहिले तर चिखलामध्ये वंजारी समाजाविरुद्ध मराठा समाजाला त्या ठिकाणी उभा करण्याचं काम झालं. आज अंजनगावमध्ये धनगर समाज विरुद्ध मराठा समाज उभा करण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि कळंबमध्ये मुस्लिम समाज विरुद्ध मराठा समाज अशी भूमिका त्या ठिकाणी पार पाडल्याचं दिसतंय. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर मराठा समाजाच्या विरोधात इतर समाजाला घालण्याचं षडयंत्र कोणी रचतंय का हे प्रश्न आणि ही शंका मनोज जरांगे पाटलांनी काल व्यक्त केलेली आहे. खरं म्हणजे जे पुतळे उभा केले जात आहेत हे पुतळे नेमकं आणतंय कोण, त्यात खरेदी करतंय कोण, ते विकतंय कोण आणि रातोरात बसवले का जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनतेसमोर, तरुणांसमोर त्या ठिकाणी दाखल करण्यासाठी किंवा तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी उभा केले जात आहेत की मराठा समाजाच्या विरोधात इतर जातीचे लोक त्या ठिकाणी विरोधात जावेत यासाठी उभा केले जात आहेत. हे मला शोधावं लागेल असं जरांगे पाटलांनी थेटपणे या ठिकाणी सांगितलंय. मित्रांनो, प्रश्न अनेक आहेत. आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माला एकत्र आणून स्वराज्य निर्माण केलं, आज त्यांचेच पुतळे उभा करताना आज याच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक विरोध का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय. एकीकडं या ठिकाणी कुठंतरी षडयंत्र आहे, कुठंतरी मोठं राजकीय षडयंत्र आहे असा सुद्धा वास येतोय आणि जरांगे पाटलांना नेमकी तीच शंका आहे. कारण वास्तव काय आहे, मराठा असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, धनगर असतील, बंजारा असतील, 18 पगड जातीचे सगळे लोक एका ठिकाणी एका गावामध्ये एकोप्यानं राहत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये सगळे समाज बांधव खांद्याला खांदा लावून राहत आहेत, एकमेकांची मदत करतायत, वेळ प्रसंगी सुखदुःखामध्ये धावून जात आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभा करताना मात्र या ठिकाणी काही ठिकाणी वाद निर्माण झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. भविष्यात मराठा समाजाच्या विरोधात इतर जातीच्या लोकांनी जावं आणि आपली राजकीय पोळी त्या ठिकाणी भासता यावी यासाठी कोणी षडयंत्र रचतंय का ही शंका जरांगे पाटलांनी थेटपणे या ठिकाणी उपस्थित केली आहे. कारण 2029च्या निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर सगळ्या जाती धर्माचे लोक वेगवेगळे झाले तरच आपली राजकीय पोळी भासते हे राज्यकर्त्यांना किंवा राजकारणी मंडळींना चांगलं माहिती आहे. परंतु समाज हा जरांगे पाटलांच्या माध्यमातून एकवटलेला आहे. तो जर भविष्यात एकत्र आला आणि त्यांच्याचपैकी कोणी उमेदवार निवडणुकीला सामोरे गेले तर हे सामान्य कुटुंबातले लोक राजकारणामध्ये येतील आणि परिणामी सत्तेमध्ये जातील. याचा अर्थ असा की आपण सत्तेत आहोत, आपल्याला पायउतार व्हावं लागेल आणि नको ती मंडळी राजकारणात येईल जी आपली डोकेदुखी होईल ही भीती राजकारण्यांना वाटत आहे. आणि याच कारणानं कदाचित हे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, या ठिकाणी संत सेवालाल महाराज असतील किंवा अनेक राष्ट्रपुरुषांचे पुतळे महाराष्ट्रामध्ये रातोरात उभा केला जात आहेत. कारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं आणि यातून आपली राजकीय पोळी भासता यावी असा प्रयत्न कोणी करतोय का हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय. जर हे षडयंत्र असेल आणि जर कोणी रचत असेल, हे षडयंत्र जर उद्या उघडं पडलं तर षडयंत्र रचणाऱ्याचं राजकीय अस्तित्व तर संपेल, पण तो ज्या राजकीय पक्षातून येतो त्या राजकीय पक्षाचं सुद्धा अस्तित्व या महाराष्ट्रातून संपवण्यात येईल असंच या ठिकाणी समाज बांधवांचे तरुण प्रतिनिधी या ठिकाणी बोलताना आपल्याला पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटलांना जी या ठिकाणी शंका निर्माण झालेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा राष्ट्रपुरुषांचे पुतळे रातोरात उभा करण्यामध्ये काहीतरी षडयंत्र शिस्त आहे. यामध्ये जर प्रामाणिक उद्देश असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभा करण्याचा तर आम्ही त्यासाठी पुढे येऊ असंही जरांगे पाटलांनी सांगितलंय. याही पुढे जाऊन समाजासाठी त्यांनी एक मोठा संदेश दिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे महाराष्ट्रापुरतं, देशापुरतं नाही
तर जगाला मोठा संदेश देणार आहे. जगासाठी त्यांनी थोडंसं काम केलेलं आहे. त्यांचे पुतळे उभा करायचे असतील तर वाजत गाजत उभा करा. प्लास्टर ऑफ पॅरिसचे उभा करण्याऐवजी ब्रांचचे उभा करा. ज्या ठिकाणी आपल्याला उभा करायचा आहे त्या ठिकाणी 4-5 गुंठे जमीन ही आपल्या मालकीची विकत घ्या. त्या ठिकाणी सुसज्ज गार्डन करा. त्या ठिकाणी गाळे उभा करा आणि समाजाला बसण्यासाठी त्या ठिकाणी एक सुसज्ज जागा उभा करा. ज्या ठिकाणी समाज एकत्र येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये भिनतील असा सुद्धा संदेश जरांगे पाटलांनी दिलेला आहे. ज्या ठिकाणी वाद निर्माण होतो, राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला विरोध होतो, अशा ठिकाणी हे पुतळे उभा करू नका. कारण जर त्या राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभा करताना जर जातीय वाद निर्माण होत असतील तर कशासाठी पुतळे उभा करायचे हाही प्रश्न जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. सगळ्या जाती धर्माला एकोप्यानं आणायचं असेल तर त्यासाठी राष्ट्रपुरुषाचे पुतळे उभा करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला उभाच करायचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे पुतळे एकत्रितपणे उभा करा आणि समाजाला एक वेगळा संदेश द्या, असं आवाहन सुद्धा जरांगे पाटलांनी या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, प्रश्न असा आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कुठलंही काम होत नाही, राजकारणीही सत्तेत येऊ शकत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ज्यानं कुणी राजकीय पटलावर पाऊल टाकलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांचंच नाव घेऊन पटलावर पाऊल टाकलं. जे राजकीय पक्ष महाराष्ट्रामध्ये येत आहेत ते सुद्धा बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच आपल्या राजकारणाला सुरुवात करतायत. एवढं मोठं जर नाव असेल तर त्यांच्या पुतळ्याला विरोध का होतोय, विरोध कोण करतंय आणि या विरोधामागं काही षडयंत्र आहे का? 2029च्या निवडणुकीमध्ये आजच मतांची आपली विभागणी करण्यासाठी कोणी षडयंत्र रचतंय का? या षडयंत्राच्या पाठीमागं नेमकं कोण आहे? तुम्हाला काय वाटतंय? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.